नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपल्यासाठी खूप छान सुंदर विषय घेऊन आलेला आहे. तो म्हणजे कमी भांडवलात जास्त नफा शेळीपालनामधून कसा कमवायचा, या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे नशीब बदलले आहे ते म्हणजे शेळीपालन. आज मी तुम्हाला सांगणार आहे की माझा अनुभवातून मी नफा कसा दुप्पट करतो, शेळीपालनाची कशा पद्धतीने सुरुवात केली, कशी निवड केली, या संदर्भातली माहिती पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपणाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. फक्त सुरुवातीला ₹1,00,000 मित्रांनो गुंतवणूक करून आज मी वर्षाकाठी 4-5 लाख रुपये इन्कम सहज घेत आहे. तर तुम्ही म्हणत असाल की 1,00,000 पासून वर्षाकाठी 4-5 लाख रुपये इन्कम कसं मिळतं? तर हो, मिळतंय. सुरुवातीला फक्त 1,00,000च्या मी शेळ्या खरेदी केल्या होत्या आणि त्या 1,00,000च्या शेळ्यांपासून मी आज वर्षाकाठी 4 ते 5 लाख रुपये इन्कम सहज मिळवत आहे. तर त्याच्यामध्ये मित्रांनो, शेळीची निवड करताना चांगल्या क्वालिटीची शेळी निवडणं खूप गरजेचं आहे. सुरुवातीला तुम्ही एक 10-20 शेळ्यांपासून सुरुवात करावी. कारण का 10-20 शेळ्या खरेदी करायचं म्हणजे जास्त रिस्की काम असते. परंतु आपण सुरुवात जर एक 10 शेळ्यांपासून किंवा 20 शेळ्यांपासून सुरुवात केली, तर ती आपल्या फायद्यास ठरू शकते. पण सुरुवातीला मित्रांनो काय करायचं, गुंतवणूक थोडी करायची आहे. काय करायचं आहे, आपल्याला त्या व्यवसायामधली माहिती नाही आहे, अनुभव नाही आहे, म्हणून काय करायचं मित्रांनो, एक 4-5 शेळ्यांपासून आपण सुरुवात करू शकता. म्हणजे साधारणपणे एक 50,000-60,000 60,000च्या आसपास तुम्ही 5 शेळ्या खरेदी करू शकता. तुम्ही म्हणसाल 50,000 60,000 मध्ये 5 शेळ्या, 6 शेळ्या कशा येतील? तर येतात मित्रांनो. शेळी खरेदी करताना कशा पद्धतीची शेळी खरेदी करायची मित्रांनो पहा. आणि ती शेळी खरेदी केल्याच्या नंतर आपल्याला जास्तीत जास्त 4-5 महिन्यामध्येच आपल्याला तिची दुप्पट किंमत कशी करायची, ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू. त्यासाठी आपल्याला व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर बांधवांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला शेळी खरेदी करायची आहे. परंतु ती कशी करायची आहे? आपल्याला 5 शेळ्यांपासून सुरुवात करायची आहे. तर मित्रांनो, बाजाराला जायचं आहे, बाजारमध्ये जायचं आहे आणि आपल्याला चांगल्या क्वालिटीची खाटी म्हणजे खाली, खाली पाहून आपल्याला 5 शेळ्या खरेदी करायच्या आहे. चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या 10 ते ₹12,000 सहज मिळतात मित्रांनो. मी सुद्धा त्या खरेदी केलेल्या आहेत. व्हिडिओच्या पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला त्या शेळ्या सुद्धा दाखवल मी, कशा पद्धतीने मी खरेदी केलेल्या आहेत. तर मित्रांनो 10 ते 12,000 ला चांगल्या क्वालिटीची शेळी आपण खरेदी करायची. ती पण खाली बघून करायची आहे. फक्त शेळी निवडताना शेळी कासेमध्ये तिचे दोन्ही सडाचे पारंबे सारखे असले पाहिजेत. शेळी मोठी असली पाहिजे आणि पुऱ्या मापाची असली पाहिजे. अशा पद्धतीची आपल्याला खाटी शेळी पाडून निवडायची आहे. आणि मित्रांनो, ती शेळी आपल्या घरी आणल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये तुम्ही 4 निवडू शकता, 5 निवडू शकता. साधारणपणे 5 शेळ्या जरी निवडल्या तुम्ही 10,000 नंतर तुमचे साधारणपणे ₹50,000 जाणार आहेत. पण मित्रांनो, ह्याच 50,000च्या शेळ्या तुम्हाला लाखो रुपयाचं इन्कम मिळवून देणार आहे. कारण कसं, जर ज्या मित्रांनो तुम्ही ज्या 5 शेळ्या निवडलेल्या आहेत, त्या 5 शेळ्या तुम्हाला तुमच्या घरी आणल्याच्या नंतर तुम्हाला त्यांना 4 ते 5 महिने सांभाळायचं आहे. 4 ते 5 महिने सांभाळल्याच्या नंतर तुमच्या त्या शेळ्या 10,000 ची शेळी मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे 20,000 ला सहज जाते. म्हणजे 5 महिन्यात तुमचे डबल पैसे होणार आहे. आणि तुम्हाला जर खूट जागेवर ठेवायचा असेल, तर तुमच्या पिल्लांमध्ये सुद्धा त्याचे डबल पैसे तुम्हाला मिळणार आहे. तर ते आता पाहूया आपण शेळी आणल्याच्या नंतर त्याची कशी काळजी घ्यायची. साधारणपणे तुम्ही 10,000 ची शेळी बाजारामधून खरेदी केलेली आहे. तिला घरी आणल्याच्या नंतर चांगला खुराक, पाणी, खाऊ घालायचे. तिचं लसीकरण वगैरे केलं नसेल तर करून घ्यायचं. जंत निर्मूलन करून घ्यायचं. आणि एक 15-20 दिवसाच्या नंतर आपल्याकडे जर बोकड असेल, तर त्या बोकडातून ती शेळी भरून घ्यायची. म्हणजे साधारणपणे तुमच्या 5 शेळ्या त्या बोकडातून तुम्ही आणल्याच्या नंतर जर भरल्या मित्रांनो, तर मोजून फक्त त्या शेळ्या तुम्हाला जर पिल्ले त्यांचे संगोपन करण्यासाठी ठेवण्यासाठी जर नसेल ठेवायचे, तर तुम्हाला 5 महिन्यात शेळीचे डबल पैसे कसे करायचे पहा. ज्यावेळेस तुम्ही ती 10,000 शेळी खरेदी करता, त्यावेळेस तुम्हाला ती लागवड केल्याच्या नंतर फक्त 4-4.5 महिने सांभाळायची आहे मित्रांनो. तीच तुमची 10,000 ची शेळी वियायला झाल्याच्या नंतर 20,000 ला सहज जाणार आहे. हा झाला मित्रांनो शेळी पालनामध्ये डबल नफा.
आता याच्यानंतर आपण पिल्ल्यांपासून किती मिळतंय आपण ते सुद्धा पाहणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला मित्रांनो माझ्या ह्या व्हिडिओमधील मी ज्या सुरुवातीला शेळ्या खरेदी केल्या होत्या, एक 10 शेळ्या मी खरेदी केल्या होत्या. त्या पण कमी रेटने मला भेटल्या होत्या. म्हणजे त्या कालावधी जवळ-जवळ 8 ते 9 वर्षाचा 9 ते 10 वर्षाचा कालावधी झालेला आहे. त्यावेळेस मित्रांनो मी एक शेळी ₹9,500 खरेदी केली होती. अशा मी मित्रांनो 10 शेळ्या ₹9,500 खरेदी केल्या होत्या. म्हणजे जवळपास मला ₹95,000 मित्रांनो शेळ्यांना लागले होते. पण त्याच ₹95,000 च्या शेळ्यांमध्ये आत्ता माझ्याकडे लहान-मोठ्या 50 शेळ्या तयार झालेल्या आहेत. त्या 50 शेळ्यांचं माझं लहान-मोठ्यांचं जवळपास 5 ते 6 लाख रुपये इन्कम मला सहज मिळतं. आता ही समोर दिसते मित्रांनो ही शेळी आहे 12 ते 13 वेताची. फक्त 9,500 ला घेतलेली आहे मित्रांनो. हिला प्रत्येक वेताला पिल्ले होतात 3 ते 4 पिल्ले. 3 ते 4 पिल्ले जर झाले तर मित्रांनो साधारणपणे एक पिल्लू 5,000 ने गेलं तर 5 त्रिक ₹15,000 मित्रांनो एका वेताचे त्या शेळीचे होतात. म्हणजे 2 वेताचे ₹30,000 मित्रांनो त्या शेळीचं इन्कम मिळतं. पिल्लू तसं मित्रांनो 9 ते 10,000 ला जातं, पण मी कमीत कमी रेट सांगितलेला आहे. समोर दिसते ही शेळी फक्त 7,500 ची मित्रांनो घेतलेली. ही सुद्धा 12-13 वेताची शेळी झालेली आहे आणि हिला प्रत्येक वेताला 3 ते 4 पिल्ले होतात. म्हणजे अशा पद्धतीच्या जर आपण शेळी निवडली, आता ही ही शेळी सुद्धा समोर दिसते मित्रांनो, ही सुद्धा फक्त शेळी 7,500 आहे. आपलं 9,500 ची शेळी आहे मित्रांनो. अशा ह्या 9,500 ने मी 10 शेळ्या घेतल्या होत्या. आता ही गेल्या वर्षी मित्रांनो मी ₹12,000 ला शेळी घेतलेली आहे. ही बसलेली समोरची. ही 9,500 ची शेळी आहे. अशा पद्धतीनं आपण शेळीपालन करू शकता. ही समोर दिसते ही 12,500 ची शेळी आहे मित्रांनो. ही आता घेतलेली आहे. ही सुद्धा 12,500 ची शेळी आहे. अशा पद्धतीनं ही सुद्धा 9,500 ची शेळी जुनी शेळी आहे माझी. हिला सुद्धा प्रत्येक वेताला 3 पिल्ले होतात. अशा पद्धतीनं जर आपण शेळीपालन जर केलं, तर मित्रांनो आपणाला 100% याच्यामध्ये डबल पैसे मिळतात. आज मित्रांनो 9,500 ने मी शेळ्या घेऊन माझे पैसे शेळ्या ज्यावेळेस मी घेतल्या त्यावेळेस मित्रांनो शेळ्या सगळ्या गाभण होत्या. म्हणजे माझ्याकडे काही आल्यावरती खाली झाल्या आणि काही तिकडून 4-2 खाली झालेल्या होत्या. अशा ह्या मी शेळ्या घेतलेल्या होत्या. तर मित्रांनो 9,500 नी माझे ₹95,000 च्या शेळ्या झाल्या आणि त्या शेळ्यांना मित्रांनो 13 पिल्लं झाले. 13 पिल्लं मी 8,000 ने विकले. 10 पिल्लांचे 80,000 आणि त्या 3 पिल्लांचे 8 एक 8, 2 दुणे 16 आणि 24. 24 म्हणजे जवळपास ₹1,04,000 मला मित्रांनो फक्त 3 महिन्यामध्ये इन्कम मिळालं. म्हणजे मी वेळेला झालेल्या शेळ्या आणल्या होत्या. माझ्याकडे आल्यावर लगेच वेल्या आणि 3, 3.5 ते 4 महिन्यामध्ये ते पिल्ले विक्रीला आले. मित्रांनो म्हणजे साधारणपणे 4 महिने धरून चला. 4 महिन्यामध्ये मला त्या शेळ्यांचे पैसे वसूल झाले आणि शेळ्या माझ्या सगळ्या नफ्यात पडल्या. अशा पद्धतीने जर मित्रांनो तुम्ही 4-5 शेळ्यांपासून जर सुरुवात केली, तर तुम्हाला मित्रांनो सांगतो तुमचे पैसे एक 4-5 महिन्यामध्ये पैसे वसूल होणार आहे किंवा डबल होणार आहे. अशा पद्धतीचा हा शेळीपालन व्यवसाय. कमी भांडवलात जास्त इन्कम देणारा व्यवसाय जर कोणता असेल, तर तो म्हणजे शेळीपालन. तुमच्या गणित लक्षात आलं असेल मित्रांनो, जर अशा 5 शेळ्या बाजारामधून आणल्या, 10,000 ने आणल्या, तर मित्रांनो जास्त दिवस नाही. 5 महिने जर सांभाळल्या, तर तुम्हाला ती 10 ची शेळी 20,000 ला जाणार आहे. समजा 20,000 ला जर तुम्हाला ती शेळी विकायची नसेल, तर 30 शेळी तुम्ही जर ठेवली, तर तिला 2 पिल्ले झाले. 2 पिल्ले मित्रांनो पार गेले मेलं तरी 15,000-16,000 ला पिल्ले जातात. म्हणजे तुम्हाला शेळी घेतल्याच्या नंतर 5 ते 6 महिन्यामध्ये ₹15,000-16,000 इन्कम शेळी देऊ शकते आणि तुमचा शेळीचा तो 10,000 चा खूप जाग्यावर राहू शकतो. अशा पद्धतीचं शेळीपालन आहे मित्रांनो. आणि मग असं जर केलं तुम्ही तर मित्रांनो एक 10, 9 किंवा 5 शेळ्यापासून सुरुवात जर केली तर तुमचा व्यवसाय काही वर्षात, काही महिन्यात डब्बल-टिब्बल दुपटीने वाढणार आहे. अशा पद्धतीचं हे शेळीपालन मित्रांनो व्यवसाय आहे. एकदम गरीबातला गरीब माणूस सुरुवात करू शकतो. ज्याला सुरुवात शेळीपालन करायची आहे ना, त्याच्याकडे जास्त पैसा नाही. त्यांनी लाखो रुपये गुंतवण्याची गरज नाही. फक्त 10-15 हजारापासून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. एक 10-15 समजा आत्ताच्या रेटमध्ये जी 10,000 ला शेळी भेटली होती, ती शेळी आत्ताच्या रेटमध्ये 10,000 ला भेटणार नाही. ती शेळीला 15,000-16,000 रुपये लागतील. तर अशी 15,000-16,000 ची शेळी जर तुम्ही बाजारामधून खरेदी जरी केली खाटी पाहून, तरी मित्रांनो ती 20-22-25,000 ची शेळी 100% होते आणि त्याचं माझं ज्वलंत उदाहरण म्हणजे तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने ज्याला शेळीपालन सुरुवात करायची आहे, मित्रांनो त्यांनी कमी भांडवलात जास्त नफा कसा कमवायचा, हे मी उदाहरण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं आहे. तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला? नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे आणि माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद.